काय खायली ग? जेवण तर सोडलं नाही, चिवडा खाऊन तुला सोडलं सांगलं नाही. होतं सकाळी उठून भात टाक, मटणाची भाजी आहे रात्रची आणि भात टाक. तुला उठल्या म्हणलं होतं, पण तुझ्या कानात जूर रेंगल तवा ना. तुला कितींदा सांगितलं तरी पण तेच करते. तुला भात टाकला असता तर आज चिवडा खायची नौबत राहिली नसती. आणि समजा चिवडा नसला असता तर काय खाल्ली असती? हा, गिळायचं पण समजा ना का आपल्याला. आता ते बी मी तुला करून देऊ का, भात टाकून आणि हे सगळं करून? लहान तर नाही, ठोळगा झाला एवढा मोठा घोडा. भात टाकला नाही. आता हे ताटा आम्ही जेवून बसलो. आम्हाला रात्रचा भात होता, रात्रचा भात कमी पडला. तुला म्हणलं होतं उठल्यावर, म्हणली टाकते म्हणली. कवा टाकते म्हणली. कट्टोया. हा, कट्टो यासने तुला, कट्टो यासने खायला लागणार का? पोटाची खळगी भरायला लागणार का? तू आज चिवडा चिवडा खाऊ नकोस, आम्ही आणलाय आमच्यासाठी. घे मग तू आज चिवडा. हा, कशाला खाल्लीस मग? काय आणलीस आता? उगा 10-20 रुपयाचं नुकसान करवलीस माझं. परत दुधाचा पुडा हे आणायला लावलीस. म्हणजे माणसाने खाऊ नये. मग तू माणसानं खाऊ नये तर भात टाकावं की म्हणजे नाही? माणसाने काय खाऊ नये, है ना? अये बाई, म्हणण्याचं उद्देश तर हेच आहे. अये बाई, तुला कळायले का मी काय बोलायले? का डोसकं चलायले की नाही चलायले? भात टाकला असता तर पोट भरलं नसतं. त्या खारीन पुरीनं काय होत होतं? मैद्याच्या खाऱ्या राहतात, त्याच्यानं होते का काही? दुपारी काहीतरी बनवशील ना? तर दुपारी बनवायला अजून टाइम आहे ना. आपण टाइम आहे तेव्हा बघूत. अगं पण हा एवढा कंटाळा कसा? जान जमान लेकरं होतं, तुम्हाला एवढा कसा कंटाळा येतं? डोकं दुखायला तुम्हाला काय बोललं की किंगरीच वाटायली कानावर? डोकं दुखायला मला. हा, डोकं दुखायले. बोलू नको काय, मला डोकं तुमचं डोसकं ठिकाण्यावर नाही आजकाल, म्हणून डोसकं दुखायले. डोकं दुखायला. लयच झाले ग माय, तुम्ही जान जमाना काही कामाच्या नाही ग माय. म्हाताऱ्या माणसाहून पलीकडे झाले तुमचं वागणं. सूप बाई, सूप. मग हा, तुला तेच आता तुला दिवसभर उपाशी ठेवते. जेवणच बनवत नाही. बघत राह.